या 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक कलाकार, अनेक सेलिब्रिटी स्वतः या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभे राहिले होते। त्यातलंच एक खूप प्रसिद्ध नाव किंवा ज्या उमेदवाराकडे सर्वात जास्त लक्ष होतं ते म्हणजे कंगना रनौत। आता याच कंगना रनौतला चंदीगडच्या विमानतळावर सीआयएसएफच्या एका महिला कॉन्स्टेबलने, एका महिला जवानाने कानाखाली मारली। पण नेमका हा मुद्दा काय, हा विषय कुठून चालू झाला, ही सीआयएसएफची जवान नेमका आहे कोण, या विषयावर आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। आणि अशाच नवीन आणि महत्त्वाच्या विषयांवर आपण आपल्या मराठी भाषेत या चॅनलवर नेहमीच बोलत असतो। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जय शिवराय, मी अनुपम अंकुश कुंभार, एक मराठी माणूस। ज्या कॉन्स्टेबलनी कंगना रनौतला कानाखाली मारली तिचं नाव होतं कुलविंदर कौर। ती पंजाब मधली आहे आणि तिचं जर आपण बॅकग्राऊंड बघायला गेलं तर ती गेल्या 2 वर्षापासून चंदीगडच्या एअरपोर्टवर काम करते। चंदीगडच्या विमानतळावरती सीआयएसएफची जवान कॉन्स्टेबल म्हणून काम करते। आता झालं असं काय की कंगना रनौत तिच्या कामानिमित्त चंदीगड एअरपोर्टला आली आणि तिथे आल्यानंतर या सीआयएसएफच्या कुलविंदर कौर यांनी त्याला कानाखाली मारली। आणि त्यानंतर ती जिथं बाहेर काहीसे लोक तिचे व्हिडिओ वगैरे काढत होते, मीडियावाले काहीसे होते, तर त्यांना त्या व्हिडिओमध्ये सांगताना ती अशी म्हणत होती, हेच प्रमुख कारण आहे कंगना रनौतला मारण्यामागचं, असं प्राथमिक माहितीतून समजून येते। तर ती असं म्हणत होती की मध्यंतरी त्या कंगना रनौतने जे विधान केलं होतं की 100 200 रुपये देऊन हे सर्व शेतकरी, हे सर्व फार्मर्स प्रोटेस्टला बसलेले आहेत, आंदोलनाला बसलेले आहेत, ही बाई तिथे बसायला येते का, किंवा माझी आई तिथे बसली होती त्यावेळी हिला त्याची जाणीव आहे का, या सर्व गोष्टीचा राग त्या कॉन्स्टेबलच्या मनात होता। आणि तो संपूर्ण राग त्या चंदीगडच्या विमानतळावर जशी ती कंगना रनौत समोर आली, कानाखाली मारून तिने तुला पूर्ण केला। आता या कुलविंदर कौर यांच्याबद्दल सांगायला गेलं तर 2009 पासून ते सीआयएसएफ मध्ये आहेत। त्यासोबतच गेल्या 2 वर्षापासून जसं मी म्हणलं चंदीगड विमानतळावर ते कार्यरत आहेत। आता यासोबत अजून एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, यांचे जे बंधू आहेत त्यांचे सक्का भाऊ शेर सिंग म्हणून आहे, तर ते शेर सिंग एका फार्मर्स कम्युनिटीचे अध्यक्ष आहेत, सेक्रेटरी काहीतरी आहेत। किसान मजदूर संघर्ष अशी जी काही संघटना त्याचे ते सेक्रेटरी शेर सिंग म्हणून काम करतात, तर ते हिचे भाऊ आहेत। त्यासोबत तिचे आई वडील हे शेतकऱ्यांच्या प्रोटेस्टमध्ये, आंदोलनामध्ये सतत सहभागी होत असतात। आणि म्हणूनच कंगना रनौतने मध्यंतरी शेतकऱ्यांच्या विरोधात जे काही विधान केलं होतं त्या विधानाचा सगळा राग तिने इथे कानाखाली मारून पूर्ण केला। आता यानंतर कंगना रनौतचं देखील याच्यावर ट्विट आलं, ते साहजिकच होतं, ती एक सेलिब्रिटी, तिला सोशल मीडिया वगैरे सगळं सांभाळायला लागतं। मग त्यानुसार ती असं म्हणते की मला जास्त काही दुखापत झाली नाही, मी सेफ आहे वगैरे वगैरे, तुम्ही सर्वजण माझ्या बाजूने उभे राहायला पाहिजेत, हे सर्व जे काही घडते हे टेररिझम वगैरे आहे, किंवा पंजाबमध्ये जे काही टेररिझम वाढते तर तिने डायरेक्टली पंजाब मधल्या टेररिझमवर बोर्ड दाखवला, सीआयएसएफ जवानांनी कानाखाली मारली होती म्हणून। तर हे काही मला जास्त पटलं नाही, किंवा ते जरा डोक्यावरच गेलं की हे कोणतं लॉजिक कंगना रनौतने मधूनच लावलंय का सीआयएसएफ जवानाने तुला कानाखाली मारली आणि ती सीआयएसएफची जवानीचं भान राखून तरी टेररिझमचा तर तू धब्बा नको लावू ना। शेतकऱ्यांचा राग चुकीच्या पद्धतीने निघाला किंवा त्या सीआयएसएफ जवानचा गैरसमज झाला असं काहीतरी तुझ्याकडनं वक्तव्य येणं आम्हाला भाग होतं, पण तू काहीतरी भलतच टेररिझम, दहशतवाद वगैरे मध्ये आणायला लागली, मग ती कानाखाली तर तू खरंच डिझर्व करत होती असं मला एका अर्थाने वाटलं। आणि राहिला प्रश्न सीआयएसएफ जवानांकडनं झालेला चुकीचा, तर ऑन ड्युटी त्यांनी असं कार्य करायला नव्हतं पाहिजे होतं असं मला देखील वैयक्तिक पद्धतीने वाटतं। त्यांचा जो काही द्वेष होता, राग होता, त्यांनी बोलून त्यांना सांगितलं पाहिजे होतं, किंवा सोशल मीडिया थ्रू असेल, किंवा बऱ्याच गोष्टी आहेत आता ज्या गोष्टींथ्रू त्यांनी त्यांचा राग व्यक्त केला पाहिजे होता। पण कानाखाली मारणं हे थोडंसं चुकीचं होतं, पण त्याच्यावर कंगना रनौतने अशी एवढी वाईट प्रतिक्रिया करणं हे देखील त्यापेक्षा जास्त चुकीचं होतं। इतकंच माझं वैयक्तिक मत आहे, तुमचं वैयक्तिक मत हे मला कमेंट्समध्ये नक्की कळू द्या। आणि हो, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद। आणि त्यासोबतच आपल्या या लोकसभा निवडणुकीमध्ये यावर्षी भारताचं चित्र कसं पालटलं गेलं, कुठे कोणाने कसं चुकलं, कुठे कोणाने कसं बरोबर आलं, या सर्व विषयांवर मी या व्हिडिओमध्ये बोललोय। त्यामुळे या व्हिडिओवर क्लिक करा आणि तो व्हिडिओ देखील नक्की पहा। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, धन्यवाद।